जय आदिशक्ती. मी तुम्हा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू भगिनींचं आणि चॅनलच्या दर्शकांचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण मला जो प्रतिसाद देत आहात किंवा व्हिडिओला जे लाईक करत आहात, त्यामुळे मला समजत आहे की आपणाला माझे व्हिडिओ आवडत आहे. असाच प्रतिसाद देत राहा. मी तुमच्यापर्यंत नवनवीन विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत जाईल आणि माझ्या ज्ञानाला अवगत, माझ्या गुरुकृपेने माझ्या ज्ञानाला जेवढं प्राप्त आहे मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचविण्याचा प्रयत्न करेल. आजचा व्हिडिओ आपण प्रश्नच आहे आणि सगळ्यांना पडणाराही आहे. तर मला जेवढी माहिती आहे किंवा मला जेवढं ज्ञात आहे मी ती माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. पहा, बऱ्याचदा मला प्रश्न विचारला जातो की ताई, जेव्हा देवी देवतांचे संचार येतात तर बघा, देवीचा संचार आल्यानंतर थोडक्यात तुळजाभवानी म्हणा तर परडी घ्यावी लागते. इतर आणखी देव्यांचं काही कोल्हापूरच्या अंबाबाईला झोळी आहे, तर ह्याला पण सप्तशृंगी मातेलाही झोळीच आहे. म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी किंवा खंडोबांना वारू भंडारी आहे, नाथांचा चिमटा आहे. म्हणजे असं खूप देवांची वेगवेगळी वस्तू आहेत. तर संचार आल्यानंतर ह्या गोष्टी घेणं गरजेचं आहे का, किंवा मग त्या वस्तूंचं महत्त्व काय? ठीक आहे, तर आपण आता ह्याची माहिती घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. बघा, आता जेव्हा भगवंताची रूपे या भूतलावरती अवतरित झाली, ठीक आहे, मग जेव्हा जेव्हा ती रूप वेगवेगळ्या कार्यासाठी त्यांनी रूप घेतला असेल किंवा या पृथ्वीवरती ते अवतरित झाले असतील, एखाद्या वाईट शक्तीचा संहार म्हणा किंवा काहीतरी इतिहासात काहीतरी गोष्टी नमूद होण्यासाठी किंवा काहीतरी रचण्यासाठी परमेश्वराने त्या त्या वेळेला त्या त्या रूपामध्ये अवतार घेतलेला आहे. आणि प्रत्येक अवताराचं काहीतरी महत्त्व आहे आणि त्या युगामध्ये ते कार्य त्यांनी संपन्न केलेलं आहे. मग ज्या रूपामध्ये ज्या भगवंताने अवतार घेतला आहे त्या रूपाची किंवा त्याची महती आहे किंवा त्यांचे काही ग्रंथ आहेत, त्यांच्या काही माहिती ही इतिहासात नमूद करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींचं ज्ञान मिळतं. आता पहा, मी असं सांगणार नाही की आई जगदंबेच्या परडीविषयीच मी रीतसर पूर्ण डीपमध्ये माहिती नाही देणार, कारण यूट्यूबच्या इतिहासामध्ये परडीची उत्पत्ती, परडी का घेतली जाते किंवा काय तिचं महत्त्व आहे, म्हणजे काय आहे, हे तर व्हिडिओ आहेत. आपल्याला जेव्हा बनवायचे त्यावेळेस त्याची माहिती मी सांगेल. पण आज मला महत्त्व सांगायचं की आई भवानी, तुळजापूर निवासिनी अंबाबाई, बघा, जर ह्या देवीचा विषय घेतला तर आईला परडी आहे. म्हणजे थोडक्यात 3.5 शक्तिपीठापैकी ज्या ज्या देव्या आहेत त्यांना त्यातील बऱ्याचशा देव्यांना परडी आहे. तर परडीचं महत्त्व ही माहिती आहे. रेणुका रूपामध्ये आईच्या परडीची उत्पत्ती वगैरे झालेली आहे. तर परडीचं महत्त्व असं की ज्यांना जगदंबेचा संचार आहे, ठीक आहे, बहुतांशी बरेच जण असे म्हणतात की तुळजाभवानीचा संचार आला तर परडी घ्यावीच लागेल का? बरं, का घेणं गरजेचे आहे? घेणं गरजेचंच आहे का? आमच्याकडनं सांभाळ होईल का? पुढच्या पिढीमध्ये काय? म्हणजे खूप असे प्रश्न अनंत त्यांच्या डोक्यामध्ये असतात. जर खंडोबाशी रिलेटेड असेल तर वारू भंडारी घेणं गरजेचंच आहे का? आम्ही हयात आहे तोपर्यंत ठीक, त्यानंतर त्या साधनांचं काय करायचं आहे किंवा का गरजेचं आहे? तर मुळात मी सगळ्यांना आज ह्या विषयाचं सखोल नाही म्हणता येणार. मला जेवढं ज्ञान आहे तेवढं मी ज्ञान तुम्हाला देणार आहे. पहा, जगदंबेचा परडीचा विषय जर घ्याल तर आई भवानीची परडी का घ्यायची आहे हे सगळ्यांना माहिती असेल आणि मीही सांगते की बघा, परडी मुळात तिचा अर्थच आहे अहम. म्हणजे जो आपल्यात अहम आहे ना, म्हणजे जो मीपणा आहे किंवा जो आपल्यातलं जो म्हणजे हे आहे, इगो म्हणता येईल किंवा काय जे असेल, तर त्याचं ते नष्ट होणं. म्हणजे जेव्हा परडी ज्याच्या हातावर येते की नाही, ती व्यक्ती सर्व गोष्टीतून मुक्त झालेली असते. म्हणजे तिची भक्ती मार्गामध्ये इतकी लेवल हे झालेली असते की ती आता आईची परडी हातावर घेऊन भीकही मागू शकते, जोगवाही मागू शकते. म्हणजे तिला आता स्वतःच असं काही राहिलेलं नाही की मी कोण आहे, मी जोगवा मागेल का. म्हणजे ती स्वतःचं अस्तित्व विसरून जगदंबेच्या नावासाठी भीक मागायला बाहेर निघाली, जोगवा मागायला बाहेर निघालेली आहे. म्हणजे मीपणा जेव्हा नष्ट होऊन जातो
अक्षरशः आपण मातीमोल होऊन जातो, आपण राहत नाही. त्या लेवलला गेल्यानंतर परडी हातात येते. म्हणजे आईचं वारा आहे आणि परडी हातात घ्यावी हा त्यामागचा हेतू नाही. जगदंबेचं वारा आल्यानंतर तुम्ही आता त्या अवस्थेला जायचंय, तुमचा अहम नष्ट झाला पाहिजे, आणि म्हणून जगदंबेची परडी हातात येते आणि म्हणून जोगवा मागायचा असतो. ठीक आहे. आणि आपल्याला काय वाटतं की तो एक अधिकार आहे, त्याचा सांभाळ होईल का, आपल्याच्याने ते होईल का? आणि जर इतका विचार करताय तर मग तुमचा अहमच नष्ट नाही झालेला. काही काहींना लाज वाटते, काही काहींच्या घरात चालणार नाही असं म्हणतात. आता ह्या गोष्टींचा तुम्ही विचार करायचा आहे की संचार घेतलाय, तो स्वीकारलाय, आणि आता परडीचा स्वीकार करायचा नाही म्हणजे ते एक तत्व आहे. त्या तत्वानिशी जगदंबा आपल्याकडे येते. आई त्या तत्वाचाही स्वीकार कर म्हणते, तेव्हा मी तुझ्याकडे आली खऱ्या रूपाने. भिक्षा मागायची जगदंबेची परडी घेऊन. ठीक आहे. सेम तेच वारू भंडारी हातात आली म्हणजे मागायचं आहे, अन्नदान मागायचं आहे. घरोघरी तुम्ही रविवारी वगैरे तुम्ही अन्न भिक्षा मागूनच खायचं आहे, किंवा तुम्ही त्या ह्याचे अधिकारी झालात, त्या तत्वांचे तुम्ही अधिकार झाला म्हणजे तुम्हाला ती कृपा त्या परमेश्वराच्या चरणांवरती तुम्ही समर्पित झालेला, त्या सर्व तत्वांचा तुम्ही स्वीकार करताय आणि देवाला समर्पित होताय, असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा नाथ संप्रदायामध्ये जाताय तेव्हा बघा काही काहींना झोळी ही दिली जाते, सगळ्यांनाच नाही. ग्रस्ताश्रमामध्ये असलेल्यांना झोळी नाही राहत, त्यांचे नियम खूप जास्त आहेत. किंवा ग्रस्त आश्रमातल्याने झोळी घेऊ नये असे खूप सारे नियम असतात. तर पण ज्यांनी घेतलेली आहे तर साक्षात नाथांनीही भिक्षा मागूनच पोट भरलेला आहे, आणि जी लोक झोळी घेतात तर त्यांनाही तो नियम आहे, झोळीमध्येच भिक्षा घेऊन म्हणजे भिक्षा ही मागायचीच असते. ठीक आहे. मग ही जी देवांची साधनं आहेत किंवा जी देवांकडनं आलेल्या ह्या गोष्टी आहेत, आपल्याला चिमटा म्हणा काय जे असतील साधनं, तर त्याची खूप अशी महत्वाची हे आहे. म्हणजे ती आपल्याला ती तत्व आपल्याला काहीतरी शिकवून जातात, काही नीतिमूल्य आहेत ते आपल्याला अंगी घ्यायला सांगतात. आपल्यात काही सुधारणा होणं गरजेचं आहे ना, की जगदंबेचा संचार आलाय आणि आता परडी घेणं म्हणजे हे आपल्याला काही काही ना ओझं वाटतं, ते चुकीचं वाटतं. ठीक आहे. तर त्याच्यात मला नाही वाटत काही चुकीचं आहे. आणि ऐच्छिक प्रश्न आहे, घ्या अगर ना घ्या, नाही घेतलं तरी तुम्हाला मनोमन ते तत्व आत्मसमर्पित करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे त्या तत्वाशी तुमची गाठ नाही बांधली गेली म्हणजे याचा असा अर्थ झाला की तुम्हाला ती तत्व स्वीकारावी लागणार नाही, असा नाही. ती तुम्ही तत्व हातात घेतली नाही, परडी हातात घेतली नाही, झोळी घेतली नाही, किंवा मग तुम्ही वारू भंडारी घेतली नाही म्हणजे तुम्ही तुम्हाला ते कर्तव्य करावं लागणार असा विषय नाही. तरीही कळत न कळत त्या तत्वांशी तुम्ही रिलेटेड राहता, म्हणजे तुम्हाला जोगवा मागावा लागला असा नाही विषय. पण तुमचा अहम नष्ट झाला पाहिजे, मातीमोल झाला पाहिजे, राख रांगोळी झाली पाहिजे, चुरडा झाला पाहिजे, अक्षरशः जमिनीची धूळ म्हणून राहायचंय. खरा तर ह्या तत्वांचा हा अर्थ आहे. कळतंय? मग तुम्ही अगर घ्या ना घ्या, त्यांनी काहीच असा फरक पडणार नाही. जे ते नियम तर लागू असतात. जेव्हा भगवंत येतो ना तेव्हा तो फक्त नावारूपाने नाही येत, तर जाळामुळासहित, तुमच्या भाषेत सांगते, म्हणजे बुनियाद हलवून ठेवतो आपली. पर नखांपासून केसांपर्यंत शारीरिकच नाही तर मानसिक बदल घडतात आपल्यामध्ये, आणि ते घडले पाहिजे. आणि जर घडले तरच आपण स्वतःला त्या भगवंताच्या चरणावरती समर्पित केलंय असं त्याचा अर्थ होऊ शकतो. बघा, तुम्ही काही साधनांचं तत्व स्वीकारा अगर ना स्वीकारा हा प्रश्न ऐच्छिक आहे, पण तुम्ही त्या तत्वाशी बांधले जाणार नक्कीच. पारदर्शक जरी काही गोष्टी नसल्या तर अपारदर्शक रित्या ते तुमच्या आयुष्यात असतात. आणि अहो भाग्य आहे ती लोक जी परडीची, वारू भंडारीची, किंवा जी देवाची जी गोष्टी त्यांना मिळतात आणि त्याचा ते जोपासतात, त्या कार्यासाठी स्वतःला वाहून नेतात, धन्य होऊन जातं आयुष्य. बाकी मला काही म्हणायचं नाहीये. हा प्रश्न ऐच्छिक आहे
आणि काही फरक पडत नाही. तुम्ही घ्या ना घ्या, तुमच्या घरात कुणी करो ना करो, त्याच्याशी याचा काही संबंध नाही. फक्त ह्या गोष्टी दैवी गोष्टींशी रिलेटेड आहेत आणि कदाचित स्वीकार करणंही गरजेचं आहे. ऐच्छिकही असतं आणि त्याचा वाईट काही असा आपल्या आयुष्यात परिणाम होत नाही. परमेश्वर आहे तो, परमेश्वर कोणाला कधी शिक्षा करत नाही. हे चुकीचं आहे. जर जगदंबेचा संचार आहे आणि तुम्ही परडी नाही घेतली तर आईसाहेब तुमच्यावर कोपणार नाहीत किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही अघटित घडणार नाही, काही अडचण नाही. फक्त भक्ती श्रद्धाने भावाने करा, चालून जाईल, काही अडचण नाही. चला, जे आदिशक्ती आदेश. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचे, कमेंट करायचे आणि शेअर करण्याची दैवी सेवा करायची. नंबर दिलेला आहे. काही अडचणी असतील तर कॉल, मेसेज, कमेंट करू शकता.